रुक्मिणीनगर परिसरात भटक्या श्वानांच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या चिमुरडीवर आता सुपर स्पेशालिटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणात आमदार रवी राणा यांनी दिलेल्या आश्वासनानुसार उपचारासाठी आर्थिक मदतही करण्यात आली आहे. पाहूया हा सविस्तर रिपोर्ट. रुक्मिणीनगर येथे भटक्या श्वानांच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या सान्वी कावरे हिच्यावर सुरुवातीला रेडियंट रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यानंतर तिची प्रकृती लक्षात घेऊन तिला सुपर स्पेशालिटी रुग्णालयात हलवण्यात आले. आज आमदार रवी राणा यांनी दिलेल्या आश्वासनानुसार युवा स्वाभिमान पार्टीतर्फे उपचारासाठी आर्थिक सहाय्य देण्यात आले. यावेळी अमरावती महानगरपालिकेच्या शिक्षण सभापती तथा युवा स्वाभिमान पार्टीच्या नगरसेविका ॲडव्होकेट प्रीती हर्षल रेवणे यांनी रुग्णालयात जाऊन जखमी मुलगी आणि तिच्या आई वडिलांची भेट घेतली. त्यांनी मुलीच्या प्रकृतीची विचारपूस करत कुटुंबाला आर्थिक मदत सुपूर्द केली. आता तिला काल रात्री रेडियंट हॉस्पिटलमधनं इकडे सुपर स्पेशालिटीला हलवण्यात आलं आणि आपल्या रविभाऊ राणा, आमचे आमदार आदरणीय रविभाऊ राणा यांनी शब्द दिला होता की त्या मुलीला कुठलाही आर्थिक भुर्दंड तिच्या आईवडिलांना पडणार नाही तिच्या उपचारासाठी, आणि त्यांनी जे काही पैसे हॉस्पिटलला भरले असतील तर आपण वैयक्तिक भाऊच्या आदेशानुसार आपण त्यांना ती आता आर्थिक मदत केलेली आहे आणि त्यांचं सांत्वनही केलं आहे. आत्ताच मी हॉस्पिटलच्या डीन साहेबांना भेटले आणि त्यांनीही आपल्याला पूर्ण तिची जी काही आरोग्यासाठीची जी काळजी घेतल्या जाते ते पूर्ण सविस्तर आपल्याला सांगितलेलं आहे. आणि आता टाके पडलेले आहेत, तिचे जखमा आता काल ज्या उघड्या होत्या आणि इंजेक्शनचे डोस गेले, आता त्या सगळं टाके वगैरे पडण्यात आलेले आहेत आणि 8-1 दिवसानंतर तिचं आपण जे पुढे तिला जे हे करायचं आहे प्लास्टिक सर्जरी म्हणजे पूर्ववत तिचा चेहरा करण्यासाठी प्रयत्न राहतील. आणि दुसरीकडे ज्या डॉगनी बाईट केलेली आहे तो अंडर ऑब्झर्वेशन आहे, तर पुढचे 21 दिवस तो ऑब्झर्वेशनमध्ये राहून जर तो डॉग चांगला राहिला तर मग काहीच हरकत नाही, नाहीतर मग थोडंसं रेबीजची शक्यता आहे का हे पडताळणी केल्या जाईल. आर्थिक मदत तुम्हाला किती? आर्थिक मदत आपण त्यांना आता 13,500 रुपये जे त्यांनी हॉस्पिटलला भरले ती केली आणि जे काही त्यांना दवाखान्यासाठी वरच्या उपचारासाठी औषधांसाठी पैसे लागतील ती. फोटो सेशन अनेक उमेदवार म्हणजे नेत्यांनी केले, पदाधिकाऱ्यांनी पक्षांच्या, मात्र 13,000 स्वतः भरले. त्याची दखल आपण स्वतः सभापती प्रीती देवणे यांनी घेतली. आपण युवा स्वाभिमान पक्षाच्या वतीने त्यांना पैसे दिलेले आहेत, आर्थिक मदत दिलेली आहे. इतर जे पदाधिकारी त्यांनी सुद्धा मदत करण्यात आली नाही असा आरोप केलेला आहे. अगदी बरोबर आहे. आताही मला त्यांनी तेच म्हटलं, ताई तुम्ही सगळ्यात पहिले आलात, रविभाऊ आले आणि त्यांनी जो शब्द दिला तो तुम्ही इथे पूर्तता त्याची करता आहात. आताच काही माध्यमांची मंडळी तिथे होती ज्या वेळेला आम्ही त्यांना पाकिट दिलं. मला असं वाटतं त्यांना आर्थिक मदत करणं ही अतिशय गरजेची गोष्ट आहे. तरी तर त्यांनी मागवू नये, कारण त्यांच्या चुकीमुळे काही झालेलं नाही आहे. आपण प्रशासन कमी पडलेलो आहोत आपल्या नागरिकांची सुरक्षा करण्यात आणि त्याच्यामुळे त्यांना भुर्दंड पडते आणि अतिशय गरीब लोक आहेत ज्यांचं काय म्हणतात हातावर पोट आहे, त्याच्यामुळे त्यांना आर्थिक मदत करणं हा मला असं वाटतं आपली कर्तव्य आहे, गरज आहे आणि म्हणून आपण ते केलेलं आहे. त्याच्यामध्ये काही मोठेपणा मिरवण्याची ती गोष्ट नाही आहे, आपली जबाबदारीच ती आहे. पण आता ज्यांनी शब्द दिले, फोटो सेशन केलं, त्याबद्दल मला असं वाटतं मुलीच्या आईनी प्रतिक्रिया दिलेलीच आहे, त्यावर मी फार बोलणं योग्य नाही. यापुढील सर्व उपचार सुपर स्पेशालिटी रुग्णालयातच करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर अमोल नरोटे यांनी मुलीच्या चेहऱ्यावरील जखमांवर आवश्यक प्लास्टिक सर्जरी करण्यात येणार असून तिच्यावर सर्वोत्तम उपचार केले जातील असे सांगितले. दरम्यान मुलीच्या प्रकृतीवर वैद्यकीय तज्ज्ञांचे सातत्याने लक्ष असून आवश्यक उपचार सुरू असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे. माझ्या मुलीचा आज ह्या सुपर स्पेशालिस्टमधला 3रा दिवस आजचा. तर आत्ताच थोड्या वेळ अगोदर अर्धा तास झाला असेल रेवणे मॅम आल्या होत्या, तृप्ती रेवणे मॅम. त्यांनी त्यांच्या वैयक्तिक रेवणे मॅम आणि रवी भाऊ राणा सर, तशाच नवनीत राणा मॅडम, त्यांच्या वैयक्तिक त्यांनी आम्हाला 13,000 रुपयाची मदत केलेली आहे आणि परतही त्या प्रयत्न करणार आमच्यासाठी अशा त्या बोलून गेल्या. तृप्ती रेवणे मॅमनी सरळ मला सांगितलं की जसा ताई तुमच्या मुलीचा चेहरा अगोदर होता आम्ही तसाच करून देऊ आणि परत हे जे कुत्र्यांचा वगैरे जो हा विषय आहे
त्याच्यावर आम्ही खंबीरपणे निर्णय घेत आहोत. प्रयत्न आमचे चालूच आहेत. आणि त्या दिवशी रेडियंटमध्ये जो पहिला दिवस होता, माझ्या मुलीवर हे झाला, अटॅक झाला, कुत्र्यानी केलेला. तर त्या दिवशी सर्व मोठे महापौर आले होते, आयुक्त साहेब आले होते आणि खूप मोठे मोठे म्हणजे एवढे लोक होते की आता त्यांचे मला नावं सांगणं जरा अवघड आहे. सगळ्यांनी सांगितलंय की आम्ही आर्थिक मदत करू. पण आज रेवणे मॅम आणि नवनीत राणा मॅडम आणि रवी सर भाऊ यांनी आमची मदत केलेली आहे. त्यांची मदत आमच्यापर्यंत पोहोचली. मनपा प्रशासनाकडून काही मदत झाली का? काय काहीच नाही. त्यांच्याशी तर आजपर्यंत आमचा काही कॉन्टॅक्ट पण नाही आहे. म्हणजे त्यांनी फक्त त्या दिवशी सर आले होते आणि त्याच्यानंतर ते सर आलेही नाही आणि त्यांनी परत आमच्यापर्यंत कुठला विषयही आमच्याकडून विचारून मांडला नाही किंवा विचारलं नाही. काही फोन वगैरे काही काहीच नाही. बघायला सुद्धा नाही आले. बघायला सुद्धा नाही आलेत. एकदाच फक्त रेडियंटमध्ये आले. रेडियंटमध्ये आले, तेवढं त्यांनी करून दिलं. त्याच्यानंतर काही त्यांनी आता ऍक्शन इतर तर आवाज या घटनेनंतर शहरातील भटक्या श्वानांच्या समस्येवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. जखमी मुलीला लवकरात लवकर पूर्ण बरे वाटावे अशी सर्वजण प्रार्थना करत आहेत.